भोगाव येथे ट्रॅव्हलर दरीत कोसळून भीषण अपघात, 22 प्रवासी जखमी. जखमींमध्ये दापोली खेड आणि चिपळूणमधील प्रवासी. मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील भोगाव गावानजीक सोमवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. खासगी बसच्या या अपघातात रत्नागिरी जिल्ह्यातील काही प्रवासी जखमी झाले आहेत. पुण्याहून खेडच्या दिशेने येणारी खासगी ट्रॅव्हलर बस महामार्गावरील पुलाच्या अलीकडे असलेल्या अडथळ्यांना धडक देत सुमारे 45 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 22 प्रवासी जखमी झाले असून त्यातील 10 प्रवाशांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कामामुळे एक मार्ग बंद ठेवण्यात आला होता. पहाटे धुके असल्याने चालकाला अडथळे दिसले नाहीत, त्यामुळेच अपघात घडल्याचे सांगण्यात येते. बस अडथळ्यांना धक्के देत थेट दरीत कोसळली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ बचाव कार्य सुरू करत जखमींना वर काढले. पोलीस व महामार्ग सुरक्षा पथकानेही घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. अपघातानंतर खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. श्यामल विजय आंजर्लेकर वय वर्ष 40 राहणार गिम्हवणे दापोली. काजल मारुती शिगवण वय वर्ष 23 राहणार दमामे दापोली. दिलीप शिवराम मोहिते वय वर्ष 55 राहणार तळसर चिपळूण. अमरनाथ मिलिंद कांबळे वय वर्ष 27 राहणार लातूर. दीपाली दत्ताराम नाचरे वय वर्ष 27 राहणार भडवळे दापोली. प्रतीक प्रकाश गुरव वय वर्ष 23 राहणार शिरवली खेड. प्रिया प्रकाश गुरव वय वर्ष 23 राहणार शिरवली खेड. आळंदी बालाजी नाचरे वय वर्ष 74 राहणार दमामे दापोली. सर्वेश दीपक गुहागरकर वय वर्ष 22 राहणार आडे दापोली. मयुरी मारुती शिगवण वय वर्ष 45 राहणार दमामे दापोली. याशिवाय चालक वाहक तसंच इतर 10 प्रवाशांना चिपळूण येथील खासगी रुग्णालयात तसेच डेरवण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.